श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मस्त मजेत ना? तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे शिवकन्या. तर आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आपल्या गावाकडं आहे जावळ. तर त्या जावळाचा मी आज व्हिडिओ बनवणार आहे. तो तुम्हाला कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तर हा आहे आमचा गावाशेजारील म्हसोबा. आणि इथं आमच्यात जे मुलं असतात, मुलांचं जावळ काढलं जातात आणि मुलींचं जावळ नाही काढत. तर या देवाच्या जे मंदिर आहे त्याच्या खालीच इथं अशा प्रकारे प्रत्येक मुलाचं जे असतं तिथं जावळ काढलं जातं. आणि अशा प्रकारे जो आपला पाट आहे त्यावरती पीस ठेवून आणि आपलं जे गहू आहे त्यांनी स्वस्तिक काढलं जातं आणि जे आपलं बाळ आहे ते तिथं ठेवून जावळ काढायला सुरुवात करतात. तर इथं आमच्याकडं अशी प्रथा आहे की जो मुलाचा मामा असतो त्यांनी चांदीची किंवा सोन्याची कातर करायची असते आणि त्याच कात्रीने जे बाळ आहे त्याचं ते केस 5 केस कापले जातात. तर इथं मामाची सर्व हसी मजाक करत होते की की एवढ्या छोट्याशा कात्रीने तुम्ही किती केस कापणार आणि आता जास्त कापू नका, कारण कातर एकदम छोटी आहे. त्यामुळे म्हणजे हसलं जात होतं मामाला आणि हसायचं नातं असल्यामुळे सर्वांची खूप मस्तीचा म्हणजे हसी मजाक चालला होता. आणि इथं बाळही खूप रडत होतं, कारण त्यालाच कळत नव्हतं की काय चाललं होतं. आणि बाळही एकदम छोटं होतं, 6 ते 7 महिन्याचं. आणि ह्या माझ्या नणंदबाई आहेत, ज्या जावळ झेलण्यासाठी आत्या लागते आमच्याकडं. तर त्या अशा प्रकारे इथं पीस त्यांच्या ओटीमध्ये ठेवून जावळ जे आहे ते घेण्यासाठी बसलेल्या होत्या. आणि आता जो आमच्याकडं न्हावी आहे तो न्हावी अशा प्रकारे बाळाचं जावळ काढतो आणि त्यालाही दक्षिणा, भरपूर अशी दक्षिणा दिली जाते. तर आमच्याकडं म्हणजे 2 प्रकारचं गोड आणि खारं अशा पद्धतीने पदार्थ केले जातात. तर तो मी काही शूट घेतलेला नाही आहे. आणि बाळाचं एकसारखं तर जे मशीनचा आवाज येत होता त्यामुळं ते खूप रडत होतं. आणि तुमच्याकडं जावळ काढण्याची कशी प्रथा आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर या माझ्या फुई-सासूबाई आहेत आणि त्या बाळाला गप्प करायचा प्रयत्न करत होत्या. पण बाळ काही गप्प राहत नव्हतं. तर अशा प्रकारे जावळ काढलं जातं आणि तिथं जो देव आहे त्याच्यासमोर ते ठेवलं जातं. आणि बोकड वगैरे जो मारलेला असतो त्याची मुंडी वगैरे तिथं पुरली जाते. आणि शेजारी ज्या माऊलाई असत्या, सटवाई असते, तिथंही तिला पूजल्या जातं आणि तिथं अंडे वगैरे ठेवली जातात. तर एवढं काही मी शूट घेऊ शकले नाही, कारण घरचा कार्यक्रम होता आणि घरच्या कार्यक्रमात मोबाईल घेऊन बसणं हे काही योग्य वाटत नाही. आणि गावाकडं म्हटलं तर सर्व नाव ठेवलं जातं. तर त्यामुळं हा मी मुलींकडून शूट करून घेतलेला होता. कारण कसं असतं ना, गावाकडं असला आणि घरचा कार्यक्रम असला तर शक्यतो जर दुसऱ्याचा कार्यक्रम असला तर आपण अवश्य मोबाईल घेऊन शूट करू शकतो. पण आता हा माझा पुतण्याच होता, म्हणजे माझे जे जाऊबाई आहे तिचा मुलगा, चुलत जाऊबाईचा. तर तिथं काही मी एवढं जास्त शूट करू शकले नाही. तर जेवढं होईल तेवढं मी शॉर्टकटमध्ये घेतलेलं आहे. मला खूप मोठा व्हिडिओ करायचा होता, पण मग कसं त्यांना आवडतं ना आवडतं त्यामुळे मी केला नाही. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जिजाऊ, जय शिवराय.